श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवीन बदल आणि संधी घेऊन येत आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल का? कुटुंबातील वातावरण कितपत सुखद राहील? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि ग्रहांची साथ तुमच्या भविष्यकालीन योजना यशस्वी करण्यात कितपत मदत करणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कुंभ राशीला हा आठवडा नवीन विचार, नव्या योजना आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणार ठरणार आहे. या काळात तुमची कल्पकता, दूरदृष्टी आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. काही नवीन लोकांशी संपर्क होईल आणि त्यातून भविष्यासाठी फायदेशीर मार्ग खुले होऊ शकतात. या आठवड्यात काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, मात्र त्यांचा योग्य प्रकारे सामना करण्याची क्षमता तुमच्यात असेल. कामाच्या ठिकाणी तसेच वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखणे आवश्यक राहील. एकूणच हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा, नवीन संधी देणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम ते चांगला राहील. शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्रिय राहाल, परंतु मानसिक थकवा आणि विचारांचा अतिरेक यामुळे काही वेळा अस्वस्थता जाणवू शकते. सततच्या धावपळीमुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामासोबत शरीरालाही पुरेसा आराम देणे आवश्यक राहील. झोपेची अनियमितता, डोकेदुखी, तणाव किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ तक्रारी काही व्यक्तींना जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यांचा सकारात्मक परिणाम होईल. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा आणि पाण्याचे सेवन वाढवावे. मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी सकारात्मक विचार आणि आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि परस्पर समजूतदारपणा अधिक मजबूत होईल. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊन योग्य तोडगा निघू शकतो. तुमच्या विचारांना कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव महत्त्वाचा ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा आनंददायी कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कुटुंबासाठी दिलेला वेळ आणि भावनिक आधार यामुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. घरातील वातावरण उत्साहवर्धक आणि सकारात्मक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध अधिक मधुर होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी हा काळ चांगला राहील. काही व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी आणि समाधानकारक राहील. जोडीदारासोबतचे मतभेद कमी होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या योजना एकत्रितपणे आखल्या जाऊ शकतात. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास वैवाहिक जीवनात अधिक गोडवा निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी, नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. तुमच्या कल्पना आणि कामातील नाविन्य वरिष्ठांना प्रभावित करू शकते. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नव्या योजनांसाठी अनुकूल आहे. तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, मीडिया, ऑनलाईन व्यवसाय किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी सर्व माहितीची पडताळणी करणे आवश्यक राहील. मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य हळूहळू मजबूत होईल. तथापि अचानक होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मित्रमंडळी, सामाजिक कार्यक्रम किंवा तांत्रिक वस्तूंवर खर्च वाढू शकतो. बचत आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन राखल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आर्थिक निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्यावे. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे चांगले योग आहेत. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवास घडू शकतात. हा प्रवास नवीन अनुभव देणारा आणि फायदेशीर ठरू शकतो. काही व्यक्तींना दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. मित्र किंवा कुटुंबियांसोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळी भेट देण्याचा योग आहे. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी वाढतील. वेळेचे योग्य नियोजन आणि सुरक्षिततेची काळजी घेतल्यास प्रवास सुखकर राहील. आध्यात्मिक जीवन.
या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढू शकतो. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्ही ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा मार्ग स्वीकाराल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. सत्संग, धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि दानधर्म यांमधून मानसिक समाधान मिळेल. एखाद्या मंदिरात किंवा आध्यात्मिक स्थळी भेट देण्याचा योग संभवतो. आध्यात्मिक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करेल. उपाय: शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. काळे तीळ आणि उडीद दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य टाका. ज्येष्ठ व्यक्ती आणि गुरुजनांचा आदर करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. तुमच्या कल्पकतेचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग केल्यास अनेक क्षेत्रांत प्रगती साधता येईल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा, विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव टाळणे आणि नियमित दिनचर्या पाळणे महत्त्वाचे राहील. प्रवास आणि आध्यात्मिक क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी नवचैतन्य, यश, समाधान आणि भविष्यातील मोठ्या संधींची चाहूल देणारा ठरणार आहे. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकता. धन्यवाद.